नमस्कार. आज आपण घेऊन आलो आहोत कर्नाटकातील एक अशी घटना जिथे एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवण्याचा कट रचला, पण नियतीनं वेगळाच खेळ खेळला. ज्या प्रियकरावर विश्वास ठेवून पतीची हत्या करण्याचा कट रचला, तिच्या प्रियकराचाच मृतदेह सडलेल्या अवस्थेत एका निर्जन स्थळी आढळून आला. ही कहाणी आहे विश्वासघाताची, लोभाची आणि नात्यांमधील भयानक तडेची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी 302 मध्ये. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये या प्रकरणाबद्दल तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की कळवा. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील झंडी कसबा, छोटंसं गाव, पण तिथली हवा नेहमीच साधीपणाने भरलेली. दिवसा शेतातले शेतकरी, रात्री छोट्या छोट्या दुकानात गप्पांचा फड, लोक एकमेकांना ओळखणारे, छोटं गाव आणि मोठी माणसं. त्या गावात राहत होता बिरप्पा पुजारी, एक साधा माणूस, मेहनती, प्रामाणिक आणि घरासाठी जगणारा. त्याच्या डोळ्यात नेहमी एक स्वप्न असायचं, माझं कुटुंब सुखात राहावं. त्याची पत्नी सुनंदा पुजारी, दिसायला साधी पण मनात एक वेगळीच दुनिया. बाहेरून पाहिलं तर सगळं व्यवस्थित, पती, पत्नी, लहान मुलगा राकेश, छोटं भाड्याचं घर, रोजच्या संसाराची धडपड. पण या चार भिंतींच्या आत मात्र वादळ उठत होतं. बिरप्पा रोजच्या कष्टाने थकलेला घरी परतायचा, पण घरातल्या वातावरणात ऊब नव्हती. सुनंदाच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. एक संध्याकाळी बिरप्पाने विचारलं, सुनंदा, काय झालंय? सतत एवढी गप्प का असतेस? काही त्रास आहे का तुला? सुनंदाने उत्तर नाही दिलं. ती फक्त खिडकीबाहेर बघत राहायची. त्या क्षणी बिरप्पाला जाणवलं, काहीतरी आहे जे माझ्या लक्षात येत नाहीये. गावात मात्र चर्चा सुरू झाल्या होत्या. सुनंदा कोणाशी तरी फोनवर बोलते, घरात नेहमीच भांडणं ऐकू येतात. ही चर्चा बिरप्पापर्यंत पोहोचली. त्याने एके दिवशी तिच्या हातातून मोबाईल हिसकावला आणि त्याला दिसलं सिद्धप्पा नावाचा एक माणूस. बिरप्पाचा आवाजात थरथरत होता. सुनंदा, हा सिद्धप्पा कोण आहे? इतक्या रात्री इतक्या गुपचूप का बोलतेस त्याच्याशी? सुनंदा थोड्या वेळ गप्प राहिली, मग रागाने उत्तरली, तुला माझ्यावर विश्वास नाही का? तुझ्या शंकेनं मला त्रास होतोय. बिरप्पा शांत झाला. त्यानं तिला समजावलं, मी शंका घेतोय असं नाही, पण लक्षात ठेव, परक्या माणसाची इतकी जवळीक बरोबर नाही. आपलं कुटुंब आहे, मुलगा आहे, मला नकोय हे नातं तुटायला. त्या क्षणी सुनंदा मान्य झाल्यासारखं वाटली. तिने माफी देखील मागितली. तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच जाणवत होतं, जणू ती फक्त नाटकं करतेय. काळ पुढे सरकत राहिला, पण गावातल्या कुजबूज काही संपत नव्हत्या. सुनंदा आणि सिद्धप्पा अजूनही भेटतात. रात्री उशिरा कोणाच्या तरी खिडकीजवळ कोणतरी दिसतो. गावकरी हे बोलत होते आणि बिरप्पाच्या मनात शंकेची आग धगधगत राहिली. एका रात्री त्याने सुनंदाला स्पष्ट इशारा दिला, पुन्हा जर त्या सिद्धप्पाशी बोलताना पकडलं तर हे नातं टिकणार नाही. सुनंदा त्यावेळी घाबरल्यासारखी भासली, पण तिच्या मनात आधीच काहीतरी ठरलं होतं. बिरप्पा माझ्या मार्गात अडथळा आहे आणि अडथळा दूर करायचा असतो. मित्रांनो, ही कहाणी आता एका धक्कादायक वळणावर येते. 1 सप्टेंबरची मध्यरात्र. बिरप्पा पुजारी आपल्या भाड्याच्या घरात शांत झोपलेला होता, पण त्याला अजिबात माहिती नव्हतं त्याच्या आयुष्याचा पानच एका क्षणात उलटणार आहे. चला पाहूया काय घडलं त्या रात्री. रात्र काळभोर होती. गावात फक्त शांतता पसरली होती. बिरप्पाच्या घरामधील कूलरचा घर्र आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता. बिरप्पा गाढ झोपला होता. त्याच्या शेजारी त्याचा लहान मुलगा राकेश चादर ओढून झोपलेला. पण सुनंदाला मात्र जाग होती. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, तर एक वेगळाच विचार पेटला होता. अचानक घराच्या मागच्या दारातून कोणीतरी दबक्या पावलांनी आत आलं. तो होता सिद्धप्पा. त्याच्यासोबत अजून एक व्यक्ती होता, ज्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. सुनंदाने हलक्या आवाजात दरवाजा उघडला. तिच्या डोळ्यात उत्साह आणि कौर्य दोन्ही दिसत होतं. आज काम पूर्ण करायचं आहे सिद्धू. सिद्धप्पाला ती प्रेमाने सिद्धू हाक मारायची. सिद्धप्पाने मान डोलावली. हो. काही क्षणात सिद्धप्पा बिरप्पाच्या अंगावर बसला. त्याच्या मजबूत हातांनी बिरप्पाचा गळा आवळायला सुरुवात केली. दुसऱ्या व्यक्तीने त्याचे पाय घट्ट पकडले. बिरप्पा झोपेतून दचकला. डोळे उघडले, पण अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. त्याला फक्त जाणवत होतं, कोणीतरी माझा गळा दाबतोय, माझा श्वास रोखतोय. त्याने धडपडायला सुरुवात केली. सोड, कोण आहे रे? सोडा मला. पण आवाज दाबलेला, गळा घट्ट पकडलेला, श्वास घ्यायलाही त्रास होत होता.
धडपडताना बिरप्पाचा पाय कूलरला लागला आणि कूलर धाडकन पडला. मोठा आवाज झाला. त्या आवाजाने शेजारी राहणारा घरमालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्याची पत्नी राजेश्वरी जागे झाले. ते धावत पळत बिरप्पाच्या खोलीकडे आले. पण त्या क्षणात बिरप्पाच्या कानावर एक वेगळाच आवाज आदळत होता. तो आवाज त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण होता. सुनंदा ओरडत होती, याला सोडू नको सिद्धू, याला संपवून टाक, याला मारून टाक. हा आवाज होता सुनंदाचा. हे ऐकताच बिरप्पाच्या डोळ्यातून पाणी आलं. जिच्यासाठी मी जगतोय तीच माझ्या मृत्यूची आज्ञा देतीये. त्या क्षणी त्याच्या मनाचा आधारच कोसळला होता. बाहेरून घरमालक दरवाजा ठोठावतोय, अरे काय झालं आहे, उघडा दरवाजा. आतमध्ये सुनंदा घाबरून दरवाजासमोर उभी राहिली. ती मल्लिकार्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. काही नाही, तुम्ही आत येऊ नका. पण घरमालकाने तिला ढकललं आणि आत धावला. आत पाहून तो थक्क झाला. बिरप्पाचा गळा दाबला जात होता. अजून एक माणूस त्याच्या पायांवर बसला होता. सुनंदा मात्र तिथे उभी राहून आपल्या पतीला वाचवायचं तर दूर, ती स्वतःच त्याच्या मृत्यूची साक्षीदार आणि मदतगार होत होती. मल्लिकार्जुन ओरडला, हे काय चाललंय, थांबवा. घरमालक आत येताच हल्लेखोर घाबरले. सिद्धप्पा आणि त्याचा साथीदार बिरप्पाला ढकलून तिथून पळाले. जाताना ते धमकावून गेले, यावेळी तू वाचलायस, पण पुढच्या वेळी वाचणार नाहीस. बिरप्पा जमिनीवर पडला होता. त्याच्या गळ्यावर जखमा होत्या. श्वास घ्यायला त्रास होत होता. लहानगा राजेश घाबरून आईकडे धावला, पण सुनंदाने त्यालाही ढकलून दिलं. घरमालक आणि त्याची पत्नी लगेच बिरप्पाला उचलून बाहेर घेऊन गेले आणि रुग्णालयात दाखल केलं. बिरप्पा कसाबसा वाचला, पण त्याच्या डोळ्यासमोर अजूनही घुमत होतं, याला संपवून टाक सिद्धू. सुनंदाचा तो आवाज म्हणजेच त्याचा जीव तुटलेला होता. त्याला अजिबात कल्पना नव्हती त्याच्या आयुष्याचा संसार त्याच्याच पत्नीच्या हातून उद्ध्वस्त होणार होता. जिच्यासोबत तो आयुष्य घालवत होता, जिच्यासोबत तो सुखदुःख शेअर करत होता, तीच पत्नी त्याच्या जीवावर उठली होती. रुग्णालयातून आल्यानंतर त्याने पत्नीविरोधात आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. त्याने सांगितलं, मी आधीच तिला इशारा दिला होता, पण ती मात्र सिद्धप्पाशी बोलत राहिली. ती माझ्या पाठीमागे त्याच्याशी बोलत राहिली. पोलिसांनी सुनंदाला अटक केली, पण सिद्धप्पा मात्र फरार झाला होता. आणि इथेच एक मोठा ट्विस्ट निर्माण होतो. सिद्धप्पाने स्वतःचा एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्या व्हिडिओत त्याने सांगितलं, मी निर्दोष आहे. मी आणि सुनंदा गेल्या 2.5 वर्षापासून नात्यात आहोत. जर मला काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त जबाबदार ही सुनंदाच असेल. हा व्हिडिओ समोर येताच सर्व लोक हादरले. पण खरी कहाणी आता उलटली होती. जेव्हा काही दिवसांनी फरार झालेल्या सिद्धप्पाचाच मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. आता सिद्धप्पाच्या मृत्यूने गूढ निर्माण झालं होतं. त्याने आत्महत्या केली की त्याला कोणीतरी मारून टाकलं, हा प्रश्न अजूनही पोलिसांच्या तपासात आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं, सिद्धप्पाचा गेम कोणी केला असावा? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पण गोष्ट इथे स्पष्ट झाली होती. विश्वास तुटला होता आणि नात्याने मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं होतं. आज बिरप्पा वाचला आहे, पण आयुष्यभर त्याच्या कानात घुमत राहणार आहे तो त्याच्या पत्नीचा आवाज, याला मारून टाक सिद्धू, याला सोडू नकोस. ही होती कर्नाटकमधील थक्क करणारी घटना. या घटनेबद्दल तुमचं मत कळवा. पत्नीने पतीच्या जीवावर उठावं आणि प्रियकराचा मृतदेह सापडावा यामागे खरी कहाणी काय आहे, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच धक्कादायक कथांसाठी क्राईम डायरी 302 सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.